सगळ्यांचा मित्र अनिल उर्फ आपल्या सगळ्यांचाच दाद्या वर्ष झाले साधारण याच वेळेला त्याची प्राणज्योत मालवली. हा कार्यक्रम करायचं उद्देश एवढाच आहे, जसा दाद्या या प्रत्येकाच्या श्वासात, प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या ध्यानात, तशाच पद्धतीचा हा उपक्रम नदीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला तो राबवायचा. आता दाद्याविषयी वेगळं सांगायची गरज नाही. आज हा कार्यक्रम आपल्याला वेगळ्या उंचीवर किंवा वेगळ्या स्तरावर जाऊन खूप लोक बोलून सुद्धा करता आला असता, परंतु आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य दाद्याशी जी निगडीत आहेत, आपण तेवढीच लोक आज या कार्यक्रमाला बोलवली की जेणेकरून आपल्याला आपण संकल्प करायचा आहे की दाद्याला जर श्रद्धांजली व्हायची आपल्याला, तर आपण ह्या प्रकल्पाचं निश्चित स्वरूपात घटक व्हायला पाहिजे. आणि म्हणून खरं तर तो जास्तीचा अनेक लोकांना न बोलवता आपली जी दाद्याशी निगडीत सगळी आहेत, जी दाद्याशी भावनेने जोडलेली आहेत किंवा दाद्याविषयी जी आस्था आहे त्या लोकांना बोलवतो. कारण हा प्रोजेक्ट जितके वर्ष चालणार तितके वर्ष दाद्या आपल्या स्मरणात राहणार. आणि दाद्या स्मरणात नुसता राहणार नाही, तर हा प्रोजेक्ट साधारण जपानमध्ये 500 वर्ष ही सगळी जे बॅक्टेरिया आहेत ते जे काम करतात, जे सातत्याने पाणी स्वच्छ करायचं काम करतात, फक्त दुर्गंधीच ते नष्ट नाही करत, तर आतलं पाणी ज्याचं pH आहे ते pH कमी करायचं सुद्धा काम करतात. आज काळवाडीसारख्या ठिकाणी एका ओढ्यावर हा प्रोजेक्ट राबवला आणि त्याचे रिझल्ट चांगले आहेत. मग अशाच पद्धतीचं काम सातत्याने आपल्या हातून होत राहू. आणि खरं तर यासाठी आपल्याला थोडंसं समाजामध्ये सुद्धा जागृती करण्यासाठी आपल्याला काम करावं लागलं. कारण हे जर महिलांनी घरी वापरलं, हे जर इथून येऊन आपण त्यांना फ्रीमध्ये देऊ, पण 1 लिटर जर आपण जे आपण ॲसिड वापरतोय त्याच्याऐवजी जर आपण फरशी पुसायला, तुमचं टॉयलेट धुवायला किंवा बेसिन धुवायला हे जर वापरलं, तर याचं बॅक्टेरियाचं जे प्रमाण आहे ते सातत्याने वाढत जाऊन तुमची ती सगळं घाण जी आतली जी दुर्गंधी आहे ते खायचं काम बॅक्टेरिया करते आणि त्या माध्यमातून खरं तर स्वच्छता होती. मग हे जेव्हा जोपर्यंत लोक चळवळ ही होत नाही तोपर्यंत याला आपल्याला यश मिळालं असं म्हणता येणार नाही. दाद्याने जशी राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही जेव्हा काही सुरुवात केली असेल किंवा त्याच्याही आधी जेव्हा काम करायला सुरुवात केली असेल, त्याच्यानंतर जी लोक चळवळ झाली, आज जी काही नारायणगाव परिसर जो बहरतोय, विकसित होतोय, वेगळ्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न आपल्या सगळ्या तरुण मंडळीच्या माध्यमातून होते. खरं तर ती श्रद्धांजली आपल्याला दाद्याला पुन्हा एकदा देता येईल. आणि त्यासाठी खरं तर आपली जी ठराविक लोक आहेत त्यांनाच मी इथं बोलवायचा प्रयत्न केला आहे. आणि त्या माध्यमातून खरं तर नारायणगाव परिसर हा निश्चित स्वरूपात एक वेगळ्या उंचीवर जाणार आहे. आणि त्यामध्ये स्वर्गीय अनिल दादाभाऊ खैरे याचं नाव सातत्याने आपल्या सगळीकडे राहणार आहे. यासाठीचा हा प्रोजेक्ट आपण चालू केला आहे. निश्चित स्वरूपात आपल्या सगळ्या मित्रपरिवाराच्या वतीने अनिलला श्रद्धांजली देत असताना, विनम्र अभिवादन करत असताना दादाची स्मृती चिरंतन राहणार. आयुष्यात माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक ठिकाणी, फक्त माझ्याच नाही तर नारायणगावच्या जडणघडणीमध्ये हे 10, 12, 15 वर्ष जी काय असतील ती सातत्याने आम्ही एकमेकांबरोबर जगलो, एकमेकांबरोबर राहिलो, एकमेकांबरोबर वाढलो आणि एकमेकांच्या प्रत्येकाच्या सुखदुःखात आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहिलो. आणि त्याचं खरं तर आज माझं यश दिसत असलं तरी याच्या मागं ह्या सगळ्या दाद्यासारखी खरं तर अनेक तरुण मंडळी उभी आहेत. तर तू दाद्या आता आज आपल्यामध्ये राहिला नाही, त्याला श्रद्धांजली म्हणून आपण सगळ्यांनी हा उपक्रम आज आपण करतोय. आणि निश्चित स्वरूपात त्यासाठी खरं तर अधिकची लोकजागृती, अधिकचा प्रयत्न, त्यासाठी आपल्याला फक्त खर्च एवढाच आहे की 1000 लिटरला 20 किलो गुळ लागलं. एकदा हे द्रावण तयार झालं की हे परत 100 लिटर द्रावण, समजा 1000 लिटरमधलं 100 लिटर द्रावण आपण ठेवलं आणि त्याच्यात 20 किलो गुळ टाकला आणि पाणी ओतलं तर ते पुन्हा द्रावण तयार होतं. म्हणजे तुम्हाला वेगळं नवीन परत कल्चर त्याच्यासाठी टाकायची गरज पडणार नाही. साधारण हे वर्षभर कल्चर आपल्याला चालणार आहे आणि लॉंग लाईफ कल्चर हे चालणार आहे. आणि म्हणून यासाठीचा प्रयत्न आपल्याला अधिकचा करावा लागेल. मग अनेक आपण ज्या दशक्रिया विधी, ज्या आपण सातत्याने दशक्रिया विधींना आपण मंदिरांना देणग्या देतो किंवा आपण जे वाढदिवस करतो किंवा आपण लग्न समारंभात सुद्धा जे काही आदर सत्कारासाठी आपण खर्च करतो, मला वाटतं त्या ठिकाणी जर हा
आपला प्रोजेक्ट आपण समजावून सांगितला तर मग मात्र एक वेगळी उंची आणि एक वेगळा सगळ्या लोकांपर्यंतचा संदेश आपल्याला देता येणार आहे आणि त्यासाठीचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. म्हणून खरं तर हा आपला एकदम अत्यंत छोटेखानी आणि आपल्या सगळ्या जवळच्या मित्रपरिवाराचा हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. दाद्याला आपल्या सगळ्यांच्या वतीने, संपूर्ण नारायणगावकरांच्या वतीने मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करत असताना आपण सातत्याने या प्रकल्पासाठी आपण सगळेच जण कटिबद्ध राहू असं सगळ्या नारायणगावकरांना आश्वासन देतो. दाद्याला सगळ्या आलेल्या सर्व आपल्या मित्रपरिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.